दोस्तो, पुन्हा एकदा आपलं ऐरी समाचारमध्ये स्वागत आहे. राज्यात सध्या महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत. सत्तारूढ आणि विरोधकामध्ये प्रचार प्रचंड प्रमाणात सुरू आहे. एकमेकांचे उणे काढणे सुरू आहे. या सर्वात मुंबईमध्ये आदित्य ठाकरे यांचे भाषण सर्वाधिक गाजत आहे. खरे तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे भाषण खूप लोकप्रिय असतात. लोकांचा त्यांना खूप प्रतिसादसुद्धा असतो. परंतु मोजक्या शब्दात आणि सिंपल भाषेमध्ये आदित्य ठाकरे विरोधकांना नामोहरम करत आहेत. खास करून त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट केलेलं आहे. मोजक्या शब्दात विरोधकांना कसे गारद करता येईल आणि आदित्य ठाकरे कशा प्रकारे शिवाजी पार्कमध्ये विरोधकावर कसे आरोप केले आणि स्वतःच्या कार्यांची कशी स्तुती केली आणि स्वतःचे कार्य कसे दाखवून दिले ते आता बघा. होय, मी अभिमानाने सांगतो की आपण ते काम करून दाखवलेलं आहे. 3 गोष्टी आहेत महत्वाच्या इथे. एक म्हणजे आरोग्य सेवा. आज पण मी दावा करून सांगतो, चॅलेंज देतो मुख्यमंत्र्यांना, ते 3,000 रुपये देणार आहेत. काम दाखवणे 3,000 रुपये बोलतायत. मला 3,000 रुपये नको. तुम्ही ज्या लाडक्या बहिणींना 2100 सांगितले ना, पहिले ते 2100 द्या, मग 3,000 रुपयाची बोलणी करा. चला, मी तुम्हाला 6,000 रुपये देतो, तुम्ही चला माझ्याबरोबर कोस्टल रोडला मुख्यमंत्री महोदय. पण आपल्या मुंबईमध्ये जी आरोग्य सेवा आहे, जगात कुठेही नसेल असं आपली महानगरपालिका आहे. आपल्या महानगरपालिकेचं काम किंवा कुठच्याही महानगरपालिकेचं काम, पहिलं कर्तव्य जे असतं ते प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रायमरी हेल्थ केअर सेंटर असतं. कदाचित आपल्या देशातली काय जगातली एकमेव महानगरपालिका असेल ज्याची नुसतं प्राथमिक आरोग्य केंद्र नाहीत, तर हॉस्पिटल स्वतःची आहेत, ट्रॉमा केअर सेंटर स्वतःचं आहे, ओपीडी स्वतःचे आहेत आणि त्याच्याही पुढे जाऊन 4 मेडिकल कॉलेजेस बनवणारी ही आपली एकमेव महानगरपालिका आहे. ह्याचा आपल्याला अभिमान असायलाच पाहिजे. या मुख्यमंत्री महोदय कधी आणि पहा आम्ही काय काम केलेलं आहे. शिक्षणाचा जर विचार केला तर आपल्या मुंबई महानगरपालिकेचं पुन्हा एकदा सांगतो, जगात कुठेही उदाहरण नसेल असं आपण काम केलेलं आहे. 1235 शाळा आहेत. 8 माध्यमांमधून, म्हणजे इंग्रजी आहे, सेमी इंग्लिश आहे, मराठी आहे, गुजराती आहे, उर्दू आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, कन्नड आहे, ह्या सगळ्या भाषांच्या माध्यमातून आपण 3.25 लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देतो. इथेच थांबलो नाही. उद्धव साहेबांनी 2011 साली प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं असेल टॅब्स आणलेत लहान मुलांच्या दप्तरामध्ये, म्हणजे दप्तरचं ओझं कमी होईल. डिजिटल क्लासरूम आणले, व्हर्च्युअल क्लासरूम आणले, हात दाखवा बस थांबवा, गणवेशधारक विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा आणली. आणि इथेच थांबलो नाही तर देशात कुठेही नसेल आपल्या आणि जगात कुठेही नसेल तसं मराठी अनिवार्य तर केलंच, पण एसएससी बोर्ड सोबत आपण आयजीसीएसई बोर्ड आणला, आयबी बोर्ड आणला, जे जागतिक बोर्ड आहेत, सीबीएसई बोर्ड आणला, आयसीएसई बोर्ड आणला. मला अभिमान ह्या गोष्टीचा आहे की ज्या शाळा बंद पडत चाललेल्या, ज्या शाळांमध्ये गळती लागलेली, आपण हे सगळं मुंबई पब्लिक स्कूल म्हणून हे ब्रँडिंग केल्यानंतर आणि चांगल्या शाळा, दर्जेदार शाळा दिल्यानंतर 4,000 सीटसाठी 10,000 ऍप्लिकेशन झाले 2021 साली. मला लोकांनी फोन केले की आम्हाला पत्र द्या तुमचं. अभिमान वाटतो या गोष्टीचा. आपल्याला लॉटरी काढायला लागली या शाळांसाठी. हे मॉडेल आपल्याला मुंबईत न्यायचंय, पुण्यात न्यायचं, सगळीकडे न्यायचंय. पाण्याचं जर विचारलं तर मुंबई महानगरपालिका कदाचित एकमेव महानगरपालिका ज्या क्षमतेने, ज्या ताकदीने आपण काम करतो, ज्या हिमतीने आपण काम करतो. आपली स्वतःची धरणं आहेत आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मिडल वैतरणा धरण हे आपण करून दाखवलेलं आहे. आपल्या काळात झालेलं आहे. कुठेही छुपा कर लावला नाही, कुठेही पाण्याचा दर वाढवला नाही. डिसॅलिनेशनचा प्लांट आपण उभारत होतो, ह्या मिंदे सरकारने बंद केलाय. पण माझा शब्द आहे तुम्हाला की ज्या दिवशी आपले महापौर बसतील, येत्या 16 तारखेला डिसॅलिनेशनच्या प्लांटच्या माध्यमातून 400 मिलियन लिटर पुन्हा एकदा पाणी आपण ह्या शहरासाठी सुरू करू. बीएसटी बस सेवा, इथे बीएसटी किती लोक वापरतात जरा हात वरती करावं. सगळे वापरतात. राजकारणात मिमिक्री हा विषय माननीय बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचा. ते उत्तम आपल्या विरोधकांची मिमिक्री करत आहेत आणि त्याला जनतेचा उत्तम प्रतिसादसुद्धा मिळत होता. आता तो वसा मला वाटते आदित्य ठाकरे यांनी घेतला. आता नुकत्याच संपलेल्या एका जाहीर सभेत त्यांनी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले. देवेंद्र फडणवीस कशा प्रकारे भाषण देतात आणि तो एकाच प्रकारचा भाषण असतो आणि तो काय असतो त्याने
बोलून दाखवले आणि त्याला जनतेचा प्रचंड प्रतिसादसुद्धा मिळाला. बघूया ते काय बोलले. चार अमुक बोला तमुक बोला. परवाकडे माझा एक तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला. आज पण मला लोक बोलत होती की तुम्ही परत त्यांच्यासारखं बोलणार का. मी बोललो कदाचित नसेनचा प्रॉब्लेम होईल, पण प्रयत्न करूया. कारण ते आवाज सगळीकडे घुमणार आहे तुमच्या व्हॉट्सअपवर. एकच विषय घेतात कुठे गेलो की आमची मुंबईमध्ये सत्ता येणार आणि सत्ता आल्यानंतर अध्यक्ष महोदय, मोदी साहेब, आम्ही इथून बांगलादेशाला काढणार, ये जलवा है मेरा, मैं आऊंगा. काय चाललंय हो? कशासाठी हे सगळं? मुख्यमंत्री महोदय, तुम्ही मुख्यमंत्री 7 वर्ष ह्या राज्याचे आहात, हे विसरू नका. तुम्ही या महाराष्ट्राचे गृहमंत्री. गेल्या 12 वर्षामधून 10 वर्ष तुमच्याच हातात गृह खातं राहिलेलं आहे. हे कर्तव्य बांगलादेशांना ओळखणं आणि काढण्याचं हे 10 वर्ष तुमच्या हातात होतं. ही जिम्मेदारी, ही जबाबदारी ही तुमच्या हातात होती. जर तुम्ही तिथे चुकला असाल तर सरळ सरळ येऊन सांगा आम्ही चुकलो, अजूनही आम्हाला बांगलादेशी सापडलेले नाहीत आणि ही निवडणूक त्याच्याबद्दल नाहीच आहे. किंवा असंही असू शकतं की मुख्यमंत्री महोदय प्रधानमंत्री महोदयांवर टीका करतात ज्यांची सत्ता बहुमत दिल्लीमध्ये 12 वर्ष आहे. कारण बांगलादेशानं ओळखण्याचं काम, बांगलादेशाने इथून काढण्याचं काम हे केंद्र सरकारचं आहे आणि राज्य सरकारचं आहे. पण मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, या खोट्या आश्वासनावर जाऊ नका, त्यांच्या फेल्युअरवर जाऊ नका. कारण ही निवडणूक आहे तुमच्या गल्लीची आहे, आपल्या बीएसटी बसची आहे, आपल्या पाणीची आहे, वॉटर गटर मीटर ह्याची आहे, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. आणि मुंबई महानगरपालिकेचं जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण करून दाखवलेली कामं आहेत ती सगळी तुमच्या डोळ्यासमोर आहेत. अनेकदा मला प्रश्न विचारलेला आहे की भाजपवाले म्हणतायत आदित्य की तुम्ही काहीच नाही केलं तुमच्या 25 वर्षाच्या काळामध्ये. इथे सगळे जे महापौर बसलेले आहेत, जे उपमहापौर होते, जे नगरसेवक होते, त्यांना विचारा काय किंवा मला विचारा. कधीही मला तुम्ही विचारलं, झोपेतून उठवलं तरी विचारलं की 25 वर्षात तुम्ही काय केलं, तर मी तुम्हाला सांगू शकतो की आपण काय काय केलं ह्या मुंबईमध्ये. होय, अभिमानाने सांगू शकतो. गेल्या 25 वर्षामध्ये 1997 मध्ये जेव्हा पहिली आपली सत्ता आली मुंबई महानगरपालिकेमध्ये 600 कोटीची तूट होती. कुठेही छुपा कर न लावता, कुठेही टोल न लावता, कुठेही छुपा कर वाढवता आपण या मुंबईमध्ये ती तूट भरून काढली आणि 92,000 कोटीच्या ठेवी निर्माण केल्या. हे आपलं आर्थिक नियोजन आहे, हे आपण हिशोब देणारं काम करतो आणि ही आपल्या मुंबईवर जोपासण्याची जी एक प्रथा चालवलेली आहे ती आपण आतापर्यंत परंपरा पाळत आलेलो आहोत. पण मग तुम्ही विचाराल मग ठेवींचं काय केलं? ह्या ठेवी ज्या होत्या त्या प्रत्येक आपल्या अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक वर्षी आपण त्याचा हिशोब दिला, पैशाचा हिशोब दिलेला आहे आणि या ठेवी आपण मुंबईकरांच्यासाठी वापरलेल्या आहेत. जातपात, धर्म, भाषा, प्रांत न पाहता जो कोणी मुंबईकर असेल त्याची सेवा करण्यासाठी वापरलेलं आहे. होय, मी अभिमानाने सांगतो की आपण ते काम करून दाखवलेलं आहे. 3 गोष्टी आहेत